2020-22-23 या काळात जालना जिल्ह्यात मराठवाड्यात ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, शेतकऱ्यांचं अतोनात पिकाचं नुकसान झालं। महाराष्ट्रातल्या आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरकारनं सानुग्रह अनुदान मंजूर केलं, मात्र घनसावंगी, अंबड, जाफराबाद, भोकरदन या 4 तालुक्याचे तहसीलदार, भोकरदनचे एसडीएम आणि अंबडचे एसडीएम या 6 लोकांनी मिळून जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पैशाची लूट केलेली आहे। 50 कोटी रुपयाचा संगनमत करून कट करून भ्रष्टाचार केलेला आहे। बीड जिल्हा, नगर जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यातल्या लोकांची नावं गावातल्या मतदार यादीत नाही, त्यांच्या नावावर जमीन नाही, त्यांचा या जिल्ह्याशी काही संबंध नाही, अशा लोकांची नावं यादीमध्ये घुसवली आणि हा 50 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे। पहिल्या टप्प्यात 4 तहसीलदार आणि एसडीएम यांना तातडीनं निलंबित केलं पाहिजे। काही गावच्या तलाठी आणि ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना पकडून यांनी हे सगळा भ्रष्टाचार केलेला आहे। या सर्वांना तातडीनं निलंबित करावं, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे। शेतकऱ्यांचे पैसे लुटले, ते भ्रष्टाचार केलेला आहे, चोरी केलेली आहे आणि म्हणून या सर्व लोकांवर निलंबन आणि फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। तहसीलदारांचं लॉग इन असतं व पासवर्ड असतं, ह्या सगळ्या गोष्टी असताना हे पैसे बाहेरच्या जिल्ह्यात गेले कसे? त्यामुळे ही चौकशी नीट करायची असेल तर तातडीनं यांच्यावर निलंबनाची कारवाई करणं आणि यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन यांना जेलमध्ये टाकणं, फौजदारी गुन्हा दाखल करणं, अशा प्रकारची मागणी माननीय देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, कृषी मंत्री यांच्याकडे मी मागणी केलेली आहे। तातडीनं ही कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। धन्यवाद।